Cancer Healer Center, a new beginning. बारामतीत एकाला बेदम मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। तुम्ही असं खपवून घेत नाही, पुढे बकोका लावेत अजित पवारांचा दम। लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी स्वतःवर गोळी झाडली। डोक्यात गोळी लागल्यानं बाबासाहेब मनोहरे गंभीर जखमी। खासगी रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती। च्या जमिनी घेतल्या जातील ही पुढची पायरी। आधी वक्फ बोर्डाच्या जमिनी घेणार आणि त्यांच्या मित्रांना देणार। वक्फ सुधारणा विधेयकावरून ठाकरेंचा भाजपवर आरोप। डॉक्टरांना सांगूनच रुग्णालयातून निघालो। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज समोर आणा, भिसे कुटुंबियांची मागणी। कायदेशीर कारवाईचाही इशारा, तर चौकशी समिती 2 दिवसात सरकारला अहवाल देणार। शेतकऱ्यांबाबत अनवधानानं वक्तव्य केलं, शेतकऱ्यांची मनं दुखावली असल्यास दिलगिरी व्यक्त करतो। माणिकराव कोकाटेंकडून दिलगिरी व्यक्त। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाशिम दौरा रद्द, फडणवीसांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड। मुंबईतील वक्फच्या जमिनीवरील उद्योगपतीचं घर कायदेशीर करण्यासाठी बिल आणलं। भविष्यात वक्फच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात जाणार, संजय राऊतांचा आरोप। बर्फाच्या लादीवर झोपवून मारू अशी काहींच्या डोक्यात हवा गेली होती। काही लोक जेलमध्ये टाकण्याची भाषा करत होते। नाव न घेता उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। शिवसेना फोडायची आणि मोदींच्या पायात नेऊन ठेवायची, हाच एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट। संजय राऊतांची शिंदेंवर टीका। पवईतील अनधिकृत मशिदीवरील भोंगे काढायला लावले। मुंबईत अनधिकृत मशीद, अनधिकृत भोंगे चालणार नाहीत, किरीट सोमय्या आक्रमक। मुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर, अजित पवारांकडून विविध विकास कामांची पाहणी, अनेक कार्यक्रमांनाही हजेरी। बुलढाण्यात अपघातग्रस्त कारमध्ये 70 लाखांची रोकड, पोलिसांकडून रक्कम जप्त, संशयित कार चालकाची चौकशी सुरू। पिंपरी चिंचवडच्या भोसरीमधील खाणीत हात, पाय आणि मुंडकं कापलेला मृतदेह आढळला। सीताराम ढाले असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव। दिघी पोलिसांकडून पुढील तपास सुरू। नागपुरातील मोरभवन आणि गणेशपेठमध्ये पंचतारांकित स्थानक साकारणार, 6 ठिकाणी व्यापारी संकुल होणार। चंद्रशेखर बावनकुळेंकडून विविध विकास कामांचा आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते तामिळनाडूच्या रामेश्वरममधील नव्या पंबन ब्रिजचं उद्घाटन। जुना पूल वापरण्यायोग्य नसल्यानं नव्या पुलाची निर्मिती। भारत आणि श्रीलंकेत मच्छीमारांच्या मुद्द्यावर चर्चा। पंतप्रधान मोदींकडून मच्छीमारांच्या सुटकेची मागणी। मोदींच्या मागणीनंतर कोलंबोकडून 14 मच्छीमारांची सुटका। देशभरात रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा। अयोध्या आणि शिर्डीतील साईनगरीतही विविध कार्यक्रमांचं आयोजन। दर्शनासाठी भाविकांचा मोठा जनसागर। अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्या विरोधात बोस्टनमध्ये जनता रस्त्यावर। ट्रम्प यांची धोरणं आणि मस्क यांच्या वाढत्या प्रभावाविरोधात अमेरिकेची जनता आक्रमक। Cancer Healer Center, a new beginning.